दीप्यमान प्रखर तेजाने सर्व परिसर व्यापून गेला. त्यामुळे त्या तेजाला घाबरलेली अदिती थरथर कापू लागली. तेव्हा भव्य रूपातील गजानन तिला धीर देत म्हणाला, शतवर्षे तू ज्याची आराधना करीत आहेस तो मीच, समस्त जगाचा स्वामी श्री गणेश. त्या वचनांनी सुखावलेल्या अदितीने गजाननास त्याचे दिव्य रूप आवरण्यास सांगितले. त्याने सौम्य रूप धारण केल्यावर ती म्हणाली, देवा, तू पुत्र रूपाने माझ्या उदरी जन्म घ्यावास. माझ्या हातून तुझी सेवा घडावी, तरच हे जीवन कृतार्थ झाले असे मला वाटते. तथास्तु असे म्हणत श्री गजानन अंतर्धान पावला. इकडे देवांतक आणि नरांतकाच्या जाचाला कंटाळलेल्या पृथ्वीने ब्रह्मदेवास शरण जाऊन आपली व्यथा कथन केली. देवांची अवस्थाही काही वेगळी नव्हती, म्हणून पृथ्वी व देवतांनी ब्रह्मदेवासह गजाननाची करुणा भाकली आणि दृष्टांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कळकळीची